गावाच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या स्वातीला आज खूप आनंद होता. तिचा वाढदिवस होता आणि आईने तिला शाळेसाठी खास चमचमीत डबा भरून दिला होता. स्वातीने तो डबा उघडायला उशीर केला नाही, पण आत काही वेगळंच होतं. डब्यात तिने अपेक्षित चॉकलेट्स, लाडू किंवा पुरणपोळी नव्हती. त्याऐवजी तिथे एक छोटासा कागद होता, ज्यावर लिहिलं होतं, आज शाळा संपल्यानंतर झाडाखाली ये. स्वातीचा चेहरा गोंधळला, पण ती उत्सुक झाली. शाळा संपल्यावर स्वातीने आईने सांगितलेल्या झाडाखाली धावत जाऊन पाहिलं. तिथे एक मोठा रंगीबेरंगी बॉक्स ठेवलेला होता. बॉक्सवर लिहिलं होतं, स्वातीसाठी एक खास भेट. स्वातीने घाईघाईने बॉक्स उघडला. आत एक सुंदर बाहुली, एक डायरी आणि एक छोटासा संदेश होता. तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी ही डायरी आणि तुझ्या बालपणाच्या आठवणींसाठी ही बाहुली. तुझ्या प्रत्येक दिवसाला खास बनवायचं काम तुझं आहे. स्वातीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आईने तिला फक्त वस्तू नाही तर एक मोठं शिकवणं दिलं होतं, स्वप्न पाहायचं आणि त्याचा पाठपुरावा करायचा. त्या दिवसापासून स्वाती दररोज त्या डायरीत तिचे विचार लिहायला लागली. प्रत्येक पान तिच्या आयुष्याचा एक खास भाग बनलं. शेवट, स्वातीला त्या डब्यातून मिळालेली भेट फक्त एक सरप्राईज नव्हतं, तर तिच्या आयुष्याला दिशा देणारं एक सुंदर पाऊल होतं.